अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत श्री स्वामी समर्थ सारामृतांच्या अध्यायांच्या कथांचे सारांश आणि आज आपण पाहणार आहोत अध्याय 7. अध्याय 6 पर्यंतचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आले आहेत. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय कथा यांचे एक वेगळी प्लेलिस्ट बनवण्यात आली आहे. त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही सिक्वेन्स वाईज अध्याय ऐकू शकता. तर आज आपण चालू करूयात अध्याय 7. 6व्या अध्यायात आपण पाहिले की स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले आणि त्यांनी तेथे राहण्यास चोळाप्पाच्या घराची निवड केली. आजच्या 7व्या अध्यायात आपण पाहणार आहोत स्वामी आणि चोळाप्पा यांच्यातील ते अतूट नाते. असा कोणता भाव चोळाप्पामध्ये होता ज्यासाठी साक्षात परब्रह्माने राजवाड्याचे सुख सोडून एका गरिबाची झोपडी निवडली. चला तर मग जाणून घेऊयात ही सुंदर कथा. चोळाप्पा हे स्वभावाने अत्यंत साधे आणि निष्पाप होते. त्यांची आर्थिक स्थिती बेताची होती, पण स्वामींवर त्यांची निष्ठा ही डोंगरा एवढी होती. स्वामी चोळाप्पाच्या घरी राहू लागले तेव्हा लोक चोळाप्पाला म्हणू लागले, अरे तू स्वतः इतका गरीब आहेस आणि त्या वेड्या संन्यासाला का बरे सांभाळतोस. पण चोळाप्पाने कधीच कोणाकडे लक्ष दिले नाही. स्वामींसाठी चोळाप्पा म्हणजे त्यांचे हक्काचे घर होते. स्वामी कधी प्रेमाने जेवत तर कधी रागावून चोळाप्पाला मारत देखील असत. पण त्या मारण्यामागे चोळाप्पाचे काहीतरी पाप नष्ट होत असे. स्वामींनी चोळाप्पाला आपल्या लेकराप्रमाणे जपले. एकदा चोळाप्पाच्या घरी पाहुणे आले होते आणि घरात अगदी थोडेच अन्न होते. चोळाप्पाची पत्नी काळजीत पडली. स्वामींनी हे ओळखले. त्यांनी चोळाप्पाला धीर दिला. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी त्या थोड्याशा अन्नातून सर्व पाहुणे तृप्तपणे जेवून झाले तरीही अन्न उरले. केवळ अन्नच नाही तर चोळाप्पाच्या घरावर येणारी अनेक संकटे स्वामींनी स्वतःच्या अंगावर घेतली. स्वामी म्हणायचे, जो माझा झाला त्याचा भार मी स्वतः वाहणार. राजवाड्यातून येणारी 56 पक्वाने नाकारून स्वामी चोळाप्पाने दिलेली साधी भाकरी अगदी चवीने खात असत. कारण त्या भाकरीत भक्तीचा गोडवा होता. अध्याय 7 आपल्याला हेच शिकवतो की देवाला सोने नाणे नको असते. चोळाप्पाकडे देण्यासाठी तर काहीच नव्हते, पण त्याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. जर आपणही चोळाप्पासारखी नसीम भक्ती केली तर स्वामी आपल्याही घरी नक्कीच वास्तव्याला येतील. हा होता अध्याय 7चा सारांश. पुढील भागात म्हणजेच अध्याय 8मध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी अहंकारी पंडितांना कसा धडा शिकवला आणि विद्वत्तेपेक्षा श्रद्धेचे महत्त्व कसे पटवून दिले. जर तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.